नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की 7/12वर तुमचं नाव आहे म्हणजे तुमच्याकडे मालकी हक्क आहे असं होत नाही, असं कोण म्हणतं? कायदा म्हणतं। या संदर्भाने तरतूद काय आहे, कायदा काय म्हणतं आणि एक जजमेंट आपण बघूया। मित्रो, बरेचदा आपण जर जमीन घ्यायला गेलो तर आपण पहिला कागद तपासतो, तो म्हणजे 7/12। आणि 7/12वर जर एका अमुक माणसाचं नाव असेल तर आपण त्याला मालक आहे असं गृहीत धरतो आणि त्याच्याशी व्यवहार करतो, त्याला पैसे देतो आणि जमीन विकत घेतो। इथेच चूक होते का? आपण मालकी हक्काचा बेस डॉक्युमेंट काय म्हणतो? 7/12 म्हणतो आणि कोर्ट काय म्हणतं? एक्झॅक्टली उलटं म्हणतं। कोर्ट म्हणतं की 7/12 हा मालकी हक्काचा कागद नाही असं कोर्ट म्हणतं। मग तुम्हाला प्रश्न पडेल की अरे, मालकी हक्काचा कागद कुठला? मग मालकी हक्क कसं ट्रान्सफर होतं? मालकी हक्क 3 प्रकारे ट्रान्सफर होतं। पहिला प्रकार आहे नोंदणीकृत दस्ताने मालकी हक्क ट्रान्सफर होतो, हा पहिला प्रकार। दुसरा प्रकार वारस हक्काने मालकी हक्क ट्रान्सफर होतं आणि तिसरा आणि शेवटचा प्रकार हा कोर्टाच्या आदेशाने मालकी हक्क देण्यात येतं। असे 3 प्रकार आहेत। याच्यातला पहिला प्रकार जो आहे ज्याच्याने मालकी हक्क प्राप्त होतं तो म्हणजे नोंदणीकृत दस्त। आता नोंदणीकृत दस्त म्हणजे कुठले? नोंदणीकृत दस्ताचे 4 प्रकार आहेत। पहिला आहे सेल डीड म्हणजे खरेदी खत। दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गिफ्ट डीड म्हणजे बक्षीसपत्र। तिसरा म्हणजे रिलिंक्विश लेटर ज्याला आपण हक्क सोडपत्र म्हणतो आणि चौथा विल म्हणजे मृत्यूपत्र। या व्यतिरिक्त अजून एक डॉक्युमेंट आहे, तो थेट मालकी हक्क देत नाही पण काही प्रमाणात मालकी हक्क देतो, तो म्हणजे विसार पावती किंवा अग्रीमेंट टू सेल। हे जे डॉक्युमेंट्स आहे याच्याने सुद्धा मालकी हक्क प्राप्त होतं, पण तो थोडा वेगळा प्रकार आहे म्हणून त्याला मी मेन डॉक्युमेंटमध्ये घेत नाही। तर हे आहे नोंदणीकृत डॉक्युमेंट ज्याच्याद्वारे मालकी हक्क हस्तांतरण होतं। दुसरं मी तुम्हाला काय सांगितलं, वारस प्रमाणपत्र किंवा वारस हक्काने तुमचे वडील मयत झाले तर वडिलांचे वारस म्हणून तुम्ही भावंड, तुम्हाला त्या प्रॉपर्टीत मालकी हक्क मिळतं। तिसरं म्हणजे कोर्टाने आदेश केले आणि तुम्हाला जमीन दिली तर तुम्हाला मालकी हक्क प्राप्त होतो। हे 3 प्रकार आहेत। मग हे जर 3 प्रकार असतील तर तुम्ही म्हणता की 7/12वर नाव आहे पण मालकी हक्क नाही, हे कधी होतं, कुठल्या परिस्थितीत होतं? तर याला काही 2-3 परिस्थिती आहेत ज्या कोर्टामध्ये बरेच केसेस येतात, त्याच्यामध्ये ते आम्ही नेहमी पाहिल्या आहेत। काय आहेत? बरेचदा काय होतं की तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, आजोबांनी किंवा वडिलांनी ती कोणाला तरी खरेदी खताने हस्तांतरित केली, पण ज्यांनी विकत घेतली त्यांनी म्युटेशन एंट्री केली नाही। म्युटेशन न केल्यामुळे खरेदी खताने ज्यांनी प्रॉपर्टी घेतली त्याच्याकडे खरेदी खतही आहे आणि ताबाही आहे, पण त्यांनी म्युटेशन केलं नाही, त्याच्यामुळे 7/12वर मात्र ओरिजिनल मालकांची नावं येतात। मग मालक मेल्यानंतर त्याच्या वारसांची नावं येतात। मग वारस लोक काय करतात? 7/12वर आमचं नाव आहे, चला मग आम्ही मालक आहोत। मग एखाद्या बिल्डरला धरतात, त्या बिल्डरला दाखवतात हा 7/12 आम्ही मालक आहोत। बिल्डर बघतो 7/12वर नाव आहेत, प्रॉपर्टी विकत घेतो। अशा खूप केसेस आहेत। पण बिल्डर नंतर कुठली तरी प्रोसेस करायला येतो तेव्हा मग ज्यांच्याकडे खरेदी खताने किंवा रजिस्टर्ड डॉक्युमेंटने ओनरशिप आहे ते लोक हरकत घेतात। मग इथे कोण जिंकतो? 7/12वर ज्याचं नाव आहे तो जिंकत नाही आणि त्याच्या आधारे ज्यांनी खरेदी घेतली तो बिल्डरही जिंकत नाही। मग कोण जिंकतो? ज्याच्याकडे खरेदी खत होतं तो जिंकतो। जरी त्याचं नाव 7/12वर नव्हतं तरी तो केस जिंकतो आणि जरी तुमचं नाव 7/12वर होतं तरी तुम्ही केस हारता। का? कारण 7/12वरील नाव हे मालकी हक्काचं कागद नाही किंवा 7/12 हे मालकी हक्काचं कागद नाही। अजून दुसरी कुठली परिस्थिती आहे? सेकंड परिस्थिती अशी आहे की बरेचदा तुमच्याकडे समजा 10 एकर जमीन आहे। हां, तुम्हाला ज्या माणसाकडे 10 एकर जमीन आहे त्याला 2 मुलं 2 मुली होत्या। मुली लग्न होऊन सासरी गेल्या आणि मुलं होते, तर 7/12वर 2 मुलाचीच नावं आली, मुलीची नाही आली। मग काय होतं की हे जे 2 भाऊ आहेत ज्यांची नावं आलीत त्यांना वाटतं बहिणीचा हक्कच नाही आहे 7/12वर। मग हे व्यवहार करतात कोणाशी तरी आणि नंतर बहिणीकडून ऑब्जेक्शन येते आणि मग बहिणींचं ऑब्जेक्शन सस्टेन होतं, त्यांचं ऑब्जेक्शन कोर्टात टिकतं आणि भाऊ केस हारतात। का? जरी भावाचं नाव 7/12वर असलं तरी हा भाऊ संपूर्ण जमिनीचा मालक नव्हता आणि जरी 7/12वर नाव नसलं तरी त्या बहिणी 7/12वर नाव नसून सुद्धा त्या जमिनीवर मालक आहेत वारस हक्काने। तर अशा प्रकारच्या भानगडी होतात आणि मग कोर्टात आल्यानंतर हा सगळा जो गोंधळ आहे हा पुढे येतो। त्याच्यामुळे मित्रो, एखादी जमीन घेताना 7/12वरील नाव म्हणजे
मालकी हक्क असं गृहीत धरू नका. आणि एखाद्याचं नाव 7/12 नाही म्हणजे तो मालक नाही असंही गृहीत धरू नका. या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. आत्ता तुमच्या स्क्रीनवर जे जजमेंट दिसते त्या जजमेंटमध्ये ऑनरेबल कोर्टाने आत्ता मी ज्या सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी त्याचं सखोल विवेचन केलं आहे आणि सांगितलेलं आहे की 7/12 हा मालकी हक्काचा कागद नाही. 7/12वर नाव आहे म्हणजे तुमच्याकडे मालकी आहे, टायटल आहे असं मानता येत नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. मित्रो, ही होती माहिती की 7/12वरील नाव म्हणजे मालकी हक्क नाही. या संदर्भाने कायदा आणि एक जजमेंट तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नाव गाव जिल्हा केसची माहिती लिहून पाठवा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ. बाय.